त्या बोलावे वाटतात, सांगावे वाटतात. आम्ही काल आचार्य श्री गुरुवारांसोबत काल तिकडं आपल्या शेतामध्ये गेलो आणि एक आठवडीला उजळा त्या ठिकाणी मिळत होता. माझी ती बॅच होती. त्या बॅच मध्ये काय व्हायचं की सुरुवातीपासून एक जण एक वचन म्हणणार, दुसरं वचन म्हणणार, तिसरं वचन म्हणणार, असा करत 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 शेवट जो आहे त्या शेवटपर्यंत ते वचन म्हणल्यानंतर पूर्ण एक दोन ती वचन म्हणायला सुरुवात करायची. आणि नेमकं काय व्हायचं, ज्या दिवशी आम्हाला व्यापार असेल किंवा कंटाळा असेल तो बरोबर तेवढ्या क्रमांकाचा आम्ही वचन पाठ करून जायचो. आणि मग काय व्हायचं की काय माहित मामांना कसं कळालं आणि मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मामांनी काय केलं, पाठीमागून म्हणायला सुरुवात केली. आणि पाठीमागून म्हणायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यांची पंचायत झाली. सगळे वचन जे होते उलटे पालटे सगळे होऊन गेले. तेव्हापासून असं ठरवलं की आजपासून सगळे वचन पाठ करायचे. न जाणं मामा कोणतं वचन आपल्याला विचारतील हे सांगता येणार नाही. आणि मग पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ते म्हणून जोपर्यंत मामांकडे होतं तोपर्यंत आमचं सगळंच अतिशय पक्क झालं. अशा आठवणी काही आहेत की ज्या अंतःकरण भरून येतं. बंधूंनो, काही काळापूर्वी ज्यावेळेस करोना या आश्रमामध्ये आला, करोना आल्यानंतर सगळ्यांचं अंतःकरण ज्यावेळेस कळालं की मामांना सुद्धा करोना झाला, तेव्हा बंधूंना अक्षरशः मनाला एक अंतःकरण असं उचंबळून येत होतं. डोळ्यामधून आपोआप अश्रू यायला सुरुवात झाले होते. नंतर आता पुढे काय होणार, देवापाशी प्रत्येक जण प्रार्थना करत होता, प्रत्येक जण देवाला विनंती करत होता की देवा सगळीकडे करोना पसरू दे, परंतु वापोरी आश्रमापर्यंत तो करोना पसरला नाही पाहिजे. परंतु त्या करोनाने याही आश्रमामध्ये घुसला. काही आमचे जे साधक होते ते आमच्यापासून हिरकून घेतले. आचार्य प्रवर गुरुवारीला सुद्धा तो करोना झाला होता. देवापाशी प्रार्थना करत तोपर्यंत देवाने ती प्रार्थना सर्वांची ऐकली आणि मामाजींना आमचं सर्वांचं आयुष्य मामांना लागावं आणि या पंथाची जे आधारपण आहेत आचार्य श्री गुरुवर्य त्यांचं जी पिढी आहे ते पिढी उर्वरित अशीच चालत राहावी. असेच पंथाचे जे होतकरू जे विद्यार्थी आहेत ते होतकरू विद्यार्थी असे पुढे घडावे अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करत असतो आणि करत राहणार आहोत. पुनश्च एकदा या ठिकाणी आपले पुढील विचार या ठिकाणी घेऊन येणार आहेत आमचे ज्येष्ठ आमचे धर्मगुरुबंधू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भागवत संगीत भागवत कथा या ठिकाणी करत असतात असे परमपूज्य परमादरणीय ईशाधिष्ठे श्री संदीपराव दादाजी कपाटे दादांना विनंती आपले विचार या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण उपस्थित व्हावं. आदरणीय श्री संदीपराव दादाजी कपाटे भागवताचार्य, संगीत भागवताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतभर ज्यांची कथा प्रसिद्ध आहे असे आमचे सन्मित्र धर्मबंधू ईशाधिष्ठे श्री संदीपराव दादाजी कपाटे. त्याचप्रमाणे त्यांना येण्यासाठी थोडा विलंब आहे. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू जे कवी आहेत, साहित्यिक आहेत, ज्यांचे व्याख्यान पाहून आम्ही सगळे व्याख्यान करायला शिकलो असे परमपूज्य आदरणीय रुद्रपूर निवासी प्रसन्नमुनी दादाजी कवीश्वर आपणास विनंती आहे आपण आपले विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. परमपूज्य आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रसन्नमुनी दादाजी कवीश्वर आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. आपले विचार आम्हा सर्वांना ऐकायचे आहेत. महिलांपैकी जर कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी कृपया ती चिठ्ठी आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, परमपूज्य आदरणीय श्री भागवताचार्य श्री संदीपराव दादाजी कपाटे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करते. जोरदार टाळ्या या ठिकाणी संदीपराव दादांसाठी. Thank you.
आपला कॅमेरा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय श्री गोपाल कृष्ण महाराज आदरणीय प्रातस्मरणीय आचार्य मामा सर्वांचे गुरुवर्य ज्यांचा आज श्री गुरुभजन सोहळा अगदी आनंदामध्ये अगदी उत्साहामध्ये संपन्न होतो मनस्वी आनंद होतो आहे आणि या ठिकाणी गेले एक तासांपासून अनेकांनी आपल्या जीवनातील आठवणी त्या आठवणींना दिलेला उजाळा आणि त्या आठवणींमध्ये असलेलं मामाजींचं जे प्रतिबिंब डोळ्यांपुढे येत होतं ते खरोखर गुरुकुळामध्ये असताना ज्यांचं दर्शन सदोदित आपल्याला व्हावं त्यांच्या मुखारविंदातून ब्रह्मविद्येचे शब्द कानावरती पडावे आणि जीवन आनंदाने नाचावं डुलावं असे ते शब्द अशी ती मधुर वाणी असे गुरुवारी तुम्हाला सर्वांना लाभलेले आहे आणि म्हणून या अर्थाने आपण सर्वजण भाग्यवान आहोत. भाग्याच्या जीवनामध्ये येणारा दुसरा क्षण कोणता असू शकतो की मामाजींसारखे गुरुवारी आपल्याला मिळावे आणि त्यांचं सानिध्य मिळावं. यापेक्षा मानवी जीवनात आल्यानंतर सगळ्यात मोठा भाग्याचा सुवर्ण क्षण कोणता असू शकतो आणि म्हणून माझ्या या जीवनामध्ये हा सुवर्ण क्षण मिळाला की मामुलीला आल्यानंतर पहिल्यांदा संगीतमय श्रीकृष्ण कथा करण्याचा योग गुरुवारी श्री मामाजींच्या समोर बसून करण्यात मला ही संधी मिळाली आणि स्वतः गुरुवारी त्या सोहळ्यामध्ये बसलेले असताना श्रीकृष्ण कथा करण्याचा हा योग मला प्राप्त झाला आणि ही कथा करत असताना जो कसोटीचा क्षण होतो जीवनामध्ये समोर गुरुवारी बसलेले असताना आपण कथा कशी करावी इतकं सांगावं काय मात्र गुरुवाऱ्यांकडे पाहिल्यानंतर एक आत्मविश्वास मनात जागा झाला आणि त्या आत्मविश्वासाने बोलत गेलो आणि ही कथा अगदी चांगल्या प्रकारे संपन्न झाली. गुरुवाऱ्यांचे आशीर्वाद मिळाले आणि तिथून पुढे जीवनाला खरी सुरुवात झाली, खरी गलाटणी मिळाली आणि म्हणून माझ्या जीवनात हा अंतिम सुवर्ण क्षण असावा असं मला आजही वाटतं की आज आपल्या जीवनामध्ये हा क्षण परत येऊ शकणार नाही कारण तिथून जीवनाची सुरुवात झाली आणि आज माझ्याकडून मला शक्यता नव्हत्या की मी काही होऊ शकेल मात्र हा श्रीगुरुजींचा आशीर्वाद आहे. त्यांची मी प्रेमदृष्टी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांना दंडवत करतो आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यानंतर आपले पुढे विचार घेऊन येत आहेत परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्रसन्न मुनिदादाजी कबीश्वर. विनंती आहे आपण आपल्या विचाराला सुरुवात करावी. परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य आचार्य प्रवर श्री मामाजी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. सर्व साधक वृंद आश्रमस्थ तथा सर्व धर्मगुरु बंधू महानुभाव आश्रम वांबोडी आणि महानुभाव आश्रम संवत्सर या दोन्ही ठिकाणी गुरुवर्य आचार्य प्रवर श्री मामाजींचं सानिध्य लाभलं. सर्वप्रथम संवत्सरला आलो असताना मामांसोबतच म्हणजे मामाच घेऊन आले. विठ्ठलपूरला जेव्हा श्री चमनलालजी सहानी कैवल्यवासी केशवराज दादाजी यांचा पारायणाचा कार्यक्रम असायचा विविध तीर्थक्षेत्रामध्ये त्यापैकी विठ्ठलपूरला आले असताना मला ओढ होती. शालेय शिक्षण 10वी पूर्ण झाल्यानंतर संवत्सरला जायचं आहे
तर मामा त्या ठिकाणी आले. पारायणाच्या निमित्ताने काही संत मंडळी होती आणि मामांच्या समवेतच संवत्सर इथे आले. संवत्सरला आल्यानंतर संवत्सर आणि वांबोली या दोन्ही आश्रमांमध्ये चा गंध मला लाभलेला आहे आणि तो गंध लाभल्यामुळे त्या परिस्पर्शामुळे जीवनाचं सोनं झालं. खरोखर श्री मामाजी माझ्याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचं. कोणताही व्यापार असो, कठीण व्यापार असो, ते करून घ्यायचे. अगदी 1 क्विंटलचं पोतं त्या ठिकाणी धान्याचं उचलायला लागायचं तर मामांनी ते कसं दोन्ही हात पकडून हातामध्ये हात घालून कसं पोतं न्यायचं आणि अशा पद्धतीने नेलं तर कशा प्रकारे ते कमी प्रयत्नामध्ये आणि कमी शक्तीमध्ये पोहोचू शकेल हे मामाने शिकवलं. त्यानंतर गुरुवरांच्या सानिध्यामध्ये असताना काव्य प्रतिभा थोडीफार होती, ती त्या ठिकाणी फुलली. माझं पहिलं भजन संवत्सर या गावचंच होतं. संवत्सरचा देव ओवाळा हे कार्ती नेहमी म्हणायचो, परंतु भजन नाही म्हणून एक संवत्सरचं भजन त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि गुरुपूजनाचा प्रसंग असायचा त्यावेळेस भानुकवींचे थोर उपकार म्हणा किंवा गुरुरायाने मला गावली असं म्हणता एक भजन सहज ते तयार होऊन गेलं. ते गुरुरायाचे करूया पूजन ओवाळूया आरती ऐसी गुरुमध्ये नाही असं पण येते गुरुवर्य हे जीवनाचा आकार देणारे आणि आपल्या सर्वांचे आधारवड असतात. वटवृक्षावर अनेक पक्षी येतात, त्याप्रमाणे अनेक विद्यार्थी आश्रमामध्ये येतात आणि तिथला मकरंद त्या वृक्षावरचा घेऊन ते उडून जातात आणि समाजामध्ये पंथाचा प्रचार आणि प्रसार करू लागतात. त्याप्रमाणे गुरुवर्यांच्या सानिध्यामध्ये असताना संवत्सरला हे भजन तयार झालं आणि वांबोरीला 2003 साली मार्ग आला. जवळपास थोडाफार ब्रह्मविद्येचा अभ्यास पूर्ण झाला होता, परंतु श्रीमाबाजींनी थांबून घेतलं. आम्ही होतो त्यामध्ये महंत श्री भगवान निवासी अंकुडेकर बाबा होते, काही विद्यार्थी होते, ते जाऊ लागत होते, परंतु मामांनीच आग्रह केला आणि 2005 पर्यंत या ठिकाणी 2 वर्ष पुन्हा थांबलो. त्यावेळेसचा आश्रम आणि आजचा आश्रम खूप बदल झाला आहे. आणि इथे आल्यानंतर देखील गुरुपूजनाच्या वेळेस एक दुसरं भजन आहे, दोह्याची चाल आहे. मंगल दिन हा आज उगवला, चाल सख्या जाऊ, गुरु रायाच्या चरणी नमूनी भाव फुले वाहू. हे देखील एक गीत, एक स्तवन, श्री गुरु स्तुतीपर महिमा वर्णनपर स्तवन या ठिकाणी निर्माण झालं. बंधूंनो, या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक आत्मिक समाधान आणि एवढा 7-8 तासाचा प्रवास आल्यानंतर थकवा बिलकुल जाणवला नाही. श्री गुरूंच्या चरणी जेव्हा मस्तक झुकलं, पूर्ण शीन गेला. अक्षरशः म्हणजे जेवण्याची सुद्धा इच्छा नव्हती. पूर्ण अंतःकरण तन मन अगदी तृप्त झालं होतं आणि आपण खरोखरच अत्यंत भाग्यवान आहात. श्री गुरुवर्यांचं सानिध्य आपल्याला लाभत आहे. अत्यंत सुंदर आणि मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि सर्वजण त्याचा आस्वाद घेतो आहे. मीही थोडा अभागी आहे की प्रतिवर्षी येऊ शकत नाही, यावर्षी या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. आपण गुरुजनांनी माझे हे 2 शब्द या ठिकाणी ऐकून घेतले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. बाबा बोलणार काय? यानंतर धर्मकुमारी पूर्वी कल्याणकर आपले विचार व्यक्त करतील. धर्मकुमारी पूर्वी कल्याण. देवा परमानंदा
गेला तेव्हा त्यावर उत्तर देतात गुरु गोविंद साथे खडा काखे लागू पा बलिहारी गुरु आपण गोविंद दियो बताय. जर या गुरुनी जर आपल्याला गोविंद दाखवला नसता, परमेश्वर दाखवला नसता, ब्रह्मविद्या शास्त्राचं जर ज्ञान करून दिलं नसतं, तर त्या परमेश्वराची आपल्याला ओळख झाली नसती. म्हणून जर आपल्याकडे गुरु आणि गोविंद एकदाच राहिले तर आपण गुरूंना आधी नमस्कार केला पाहिजे. तसेच तुमच्या भेटीत देव भेटे आणि कपाळाचे गोमटे. अशी गुरुवर्य मामाजी एक मुलगा होता. तो खेळत होता. खेळत असताना खेळता खेळता धडकन पडला आणि पडल्या पडल्या ओरडला, आई आई ग, आई धर ना ग, अगं पकड ना ग, मला धर ना. ओरडला, आई आली, चिरकली, काय झालं माझं बाळा, काय झालं माझं सोन्या. तेव्हा आई गेली, आईनं उचललं आणि ढसाढसा रडायला लागली. मुलाचा डोळा फुटला होता. आईनं मुलाला उचललं, दवाखान्यात नेलं. आता मुलाचे वडील नव्हते. आई म्हणाली, काही करा पण माझ्या मुलाला नीट करा. आणि तेव्हा डॉक्टर रडायला लागले. आईला म्हटले का तुझ्या मुलाचा एक डोळा निकामी आहे, तो एका डोळ्याने पाहू शकणार नाही. आई म्हणाली, माझा डोळा माझ्या मुलाला कामाला येईल ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात हो. तेव्हा आईचा डोळा काढून त्या मुलाला लावला जातो. पण त्या मुलाला त्याची खबर नसते. मुलगा वाढत जातो, मोठा होत जातो आणि मोठा मोठा होत होत एकदा कॉलेजमध्ये त्याचा नंबर येतो. तेव्हा त्याच्या आईला बोलावलं जातं. आईला बोलावल्यानंतर तो आपल्या आईला सांगत नाही, कारण आपली आई एका डोळ्याने पाहू शकत नाही. म्हणून तो आपल्या आईला सांगत नाही. जेव्हा आई शाळेत डबा घेऊन येते तेव्हा आईला तो रागवतो, का ग तू आंधळी, कशाला आली, माझ्या पोरांनी मला नाव ठेवलं असं म्हणते. आणि ती आई रडायला लागते. घरी वापस जाते आणि मुलगा मोठा होतो. मुलगा शहरात जातो, लग्न करतो. पण आईचं त्याला भान राहत नाही. तो मुलगा आईला विसरून जातो. आणि मग काही दिवसांना आई मरून जाते. आई मरताना एक चिठ्ठी लिहून जाते. आई मरताना एक चिठ्ठी लिहून जाते आणि ती चिठ्ठी तो मुलगा वाचतो. मुला, जो डोळा मी तुला दिला त्या डोळ्याने माझ्याकडे तू कधीच नीट पाहिलं नाही. असं आपण प्रत्येकाचे उपकार विसरत जातो. पण गुरुरायांचे उपकार आपण कधीच विसरले नाही पाहिजे. कारण गुरु हे आपल्या जीवनातली पहिली आई आहे. आई जन्म देणारी आई आणि दुसरी वाट दाखवणारी म्हणजे गुरुमाऊली. तसेच आपले विद्या गुरुवर्य मामाजींना माझा शतकोटी दंडवत प्रणाम. माझी त्या किंमतच नव्हती माझ्या मामांपुढे बोलल्यानंतर. मग शेवटी विचार केला, आपल्या आईजवळ जर आपले दोष सामावत असतील तर आपण बोलू शकतो. म्हणून मी माझा बोलण्याचा प्रयत्न केला. माझं काही चुकलं असेल तर क्षमा करा. एवढं बोलून मी माझा 2 शब्दाला दिला. सर्वात श्री नन्ना सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं. नन्ना सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं. आया हूँ मैं तो तेरे द्वार. मामा जी मेरा पूजन करो स्वीकार. मेरा पूजन करो
आचार्य गुरुवर्य आपल्या सर्व मार्गदर्शकांकडे आशीर्वाद देणार आहेत. गुरुवरांची विनंती आहे सर्व मस्त विद्यार्थ्यांना करून की आपले आशीर्वाद सर्वांना द्यावे. आचार्य श्री गुरुवर्य यानंतर आपले विचार सकाळपेक्षा संध्याकाळी होईल आणि हे आहे अशी त्यामुळे अनेक प्रकारच्या गोष्टी अनुभव येतात. आता हा उपदेशाचा तुमचा गोपी आहे माहिती आहे ना सांगावं तुझं तिकडे जाण्याचं आहे काय कमी आहेत का धनुष्याचं नाव आहे दुसऱ्याचं नाव इकडचे तिकडचे असे विशेष काय विचारायचे सर्व विशेष असे कार्यक्रम झाले विचार आला होता दीक्षा घेताय का काय आज इथं पाहिजेच तयार मला घेऊन टाका म्हणजे अशी ही एकूण स्थिती आहे. तर तुम्ही ते आपले अनुभव सांगता की मी न पाहिलेले मामा त्यांच्याविषयी विचार न पाहता काय वाटत होतं काय समजत होते मामा म्हणजे काय मामा म्हणजे काय मग पाहिल्यावर काय परिवर्तन झालं मनामध्ये विचारामध्ये ते महत्व. आणि तिसरा प्रकार आहे राहिल्यावर काय अनुभव अनुभवलेले मामा ऐकतो अनुभव प्रत्यक्ष कसा आहे अशी ती याच्याविषयी सुद्धा मी बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना कल्पना देत असतो जास्त असंही करायला पाहिजे. पण मला नंतर लक्षात आलं ज्या वेळेला मी समोर असलो म्हणजे असं काही गोष्टी काही बोलणार नाही आमचं तर मला तेच कळलं पाहिजे काय कळलं पाहिजे की मानव कशी आहे मानव कशी आहे. बघा तिन्ही प्रकार तो एखाद्या वेळेला तुम्ही प्रयोग केला खरंच चांगली गोष्ट आहे
अनुभव देणारे तयार आहेत. मागची पुढची आताचे असे तर या विचाराने ही सर्व मंडळी एकत्रित आलेली आहे आणि ते गोर महानुभाव आहे, ते नवीन गाव आहे तुमचं. नमस्कार माझा माझा आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे कार्य करत आहे. ज्याप्रमाणे पहिला माहिती होऊन घ्यायला आहे, मामा पुस्तक वाचतात म्हणजे निश्चित वाचत नाही, मग त्याची नोंद पण करून घ्या. काय विशेष काय अविशेष ते जे असे लागले आमच्या चिंतनेमध्ये, त्याच्यामधून जे काही आत्मनिर्धारित झाले ते त्या पुस्तकाच्या पहिल्या पेजवर लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे आता तुमचे जे विद्यार्थी आहेत ना, ते सोपवले मराठीचा काय शब्द आहे त्याच्यामध्ये चरित्रात आलेलं आहे. जिजी हा पडकैला उतरा म्हणून पावसाने अशा प्रकारच्या खोटीचं प्रबंध जे आहे असे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये पहिल्या बारा राहिले. पण सोपवलेले माणसं आहेत, चिंतन करायचं हे करायचं आम्हाला पत्ता लागत नाही. ते काही कामाचं नसतं, ते फक्त मामाजींनाच माहिती असतं काय लिहिले. अशा प्रकारचे हे तुमचे जे अनुभव आहेत ते तुम्ही मामा तुम्ही त्याची नोंद करून घेतली पाहिजे. त्याच्यावरती चिंतन पाहिजे. पुन्हा जेव्हा ते पुस्तक उघडलं काय विषय ते आलं पाहिजे तुम्हाला. हेच या गोष्टीचं महत्वाचं काम आहे. ती गोष्टी आपण प्राप्त करून घेतल्या पाहिजे. लेखकाचं काम काही नाही, पुस्तक उघडलं त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे. दिसलं पाहिजे नाही त्याच्यामध्ये आपला विचार गहनतेने झाला पाहिजे अशी मी अपेक्षा आपणातून करून माझे जे विचार आहेत ते संपूर्ण करण्यात आपण बसलेलो आहोत. तर आरती असेल We